थांबा. जर तुम्ही अजूनही त्या एका व्यक्तीसाठीच थांबला असाल, तर मग ही रील तुमच्यासाठीच आहे. हा संदेश ऐकून जर तुमचे डोळे जड झाले, तुमच्या भावना गोठून आल्या, कंठ दाटून आला, तर समजा ही रील फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. बघूया तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे स्वामींना. तुम्ही त्या व्यक्तीसाठी खूप दिलत, वेळ दिलात, स्वतःला सुद्धा त्या व्यक्तीसाठी पूर्णपणे समर्पण केलं. तुमच्या भावना, तुमचं हे सगळंच, म्हणजे तुमच्यासाठी ती व्यक्ती सर्वस्व होती. तेव्हा तुम्ही कोणताच विचार नाही केला. पण त्या व्यक्तीने मात्र तुम्हाला नेहमीच ऑप्शन सारखं ठेवलं. ते तुमच्यात नाही कधी गुंतले. कळालं? मग युनिव्हर्सला हेच तुम्हाला सांगायचं आहे की प्रेम तुम्हाला कन्फ्यूज करत नाही. प्रेम तुम्हाला त्रास देत नाही. तुम्ही त्यांना निवडलं, पण त्यांनी नाही. त्यांनी सतत फक्त स्वतःचाच विचार केला. आणि तुम्हाला फक्त त्यांनी दुःख दिलं. ऑप्शन म्हणूनच तुमच्याकडे त्यांनी पाहिलेलं आहे सदैव. मग आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की तुम्हाला त्यांना निवडायचं आहे का स्वतःला. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट निवडायचा आहे की अपमान, हे तुम्ही ठरवायचं आहे. हा निर्णय घेताच तुमची लव्ह डेस्टिनी शिफ्ट होईल. आणि तुम्हाला तर त्या व्यक्तीला नाही, स्वतःला निवडायचं आहे. आणि त्या व्यक्तीपासून दूर जायचं आहे. आणि हे जर तुम्हाला मान्य असेल तर कमेंटमध्ये आय चूज माय सेल्फ लिहा. आणि हा रील सेव्ह करा की तुम्हाला स्वतःला आठवण करून देण्यासाठी की तुम्हाला स्वतःला निवडायचं आहे. आणि फॉलो करा पुढचा सोलमेट मेसेज काय येतोय ते बघण्यासाठी. जे तुम्हाला निवडत नाहीत, तुमचा विचार करत नाहीत, त्यांच्यासाठी थांबू नका. आता पुढे सरका. बघा, जर ही रील तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर तुम्ही पर्सनल रीडिंगसाठी मला DM करा. थँक्यू.